नाशिकमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नाशिकमध्ये 15 तासांपासून बत्ती गुल आहे। तर 15 तास उलटले तरी सुद्धा दुरुस्तीचं काम हे अद्याप सुरूच आहे। इंदिरानगर, वडाळा गाव यासह भारतनगर, खोडेनगर, अशोक रोड, मुंबई नाका या भागामध्ये रात्री 9 वाजेपासून वीज पुरवठा खंडित झालाय। त्यामुळे महावितरण विभागाच्या कार्यालयावर संतप्त नागरिकांनी गर्दी केली आहे। नाशिक सध्या 42 डिग्री सेल्सियस तापमान त्या ठिकाणी तापतंय आणि त्यातच 15 तासांपासून लाईट नसल्याने हे नागरिक प्रचंड संतापले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी त्या ठिकाणी महावितरणाच्या कार्यालयावर गर्दी केलेली आहे। गेल्या 15 तासांपासून नाशिकमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि दुरुस्तीचं काम हे 15 तासांपासून सुरूच आहे। त्यामुळे आता हे काम कधी संपतं आणि कधी नाशिकमध्ये वीज पुरवठा पुन्हा एकदा सुरळीत होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला।